जयंत पाटलांची भोंदूबाबा खरातकडे रक्ताने अंघोळ. गोपीचंद पडळकर यांच्या आरोपाने खळबळ. नाशिक येथील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने राज्यात खळबळ माजलेली आहे. कित्येक महिलांवर लैंगिक अत्याचार, बलात्कार केल्यानंतर त्याच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आणि या प्रकरणाने आता राजकीय वर्तुळात देखील मोठी खळबळ उडाली आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री जयंत पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. पडळकरांच्या मते जयंत पाटील यांनी अशोक खरातशी निकटचे संबंध ठेवले होते आणि त्याला विविध प्रकारे मदत केली होती. जयंत पाटील आपल्या मुलासोबत मिरगाव येथे खरातकडे गेले होते. तेथे त्यांनी रक्ताची आंघोळ केल्याचा दावा पडळकरांनी केला आहे. या प्रकरणाची सखोल पोलीस चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे. जयंत पाटील यांनी अशोक खरातला ईश्वरपूर येथे आणले होते. तेथे खरातने काय कार्यक्रम केले याची चौकशी व्हावी असे पडळकर यांनी म्हटलेलं आहे. खरातचे घर आणि संस्थेला दारणा धरणातून 40 किलोमीटर लांबीची पाईपलाईन आणि पाणी देण्यात आले. जयंत पाटील जेव्हा जलसंपदा मंत्री होते त्यावेळेस या निर्णयामागे त्यांची भूमिका तपासावी अशी मागणी पडळकरांनी केली. पडळकर यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की भोंदूबाबाचा सगळा चांगला कार्यक्रम हा मुख्यमंत्री यांनी केला आहे, पण जयंत पाटील यांनी खरातकडे जाऊन काय केले याची माहिती समोर यायला हवी. तसेच जयंत पाटील यांना या प्रकरणात सह आरोपी करण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली आहे. जयंत पाटील त्याचा पोरगा सुद्धा तिकडे जाऊन 2-2 दिवस जाऊन त्यांनी पूजा केलेली आहे. आता मी त्या व्हिडिओची वाट बघतोय. जयंत पाटलाच्या डोक्यावरती कलश ठेवून काही त्यांनी प्रयोग केलेत का, तो व्हिडिओ येतोय कधी त्याची वाट बघतोय. काल ईश्वरपूरचे लोक मला म्हणले की अशोक खरात हा तिकडं ईश्वरपूरला पण 2 दिवस होता. प्रभू रामचंद्राचं त्यांचं मंदिर आहे, तिथं त्यांना पण पूजा अर्चा काय काय प्रयोग केलेले आहेत. हे सगळं पुढे येईल चौकशी जानते. आता अशोक खरात बोलेल ना पोलीस कस्टडीमध्ये. पोलिसांना पण माझी विनंती आहे, हे ईश्वरपूरला कधी गेला होता, जयंत पाटलाच्या पोरांचा कुठला त्यांनी मंत्रतंत्र करून पूजापाठ केला आहे, ते सगळं पुढं आलं पाहिजे. जयंत पाटलाला काय कुठला डोस दिला आहे ते सगळं पुढं येण्याची आवश्यकता आहे. मग आता एवढी ताकद जर अशोक महाराजाची जयंत पाटला मागं असेल, मग आम्ही कसं टिकणार सांग. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, सांगली.